आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, पण त्याचा विचार करत बसण्यापेक्षा असं काहीतरी करण्यामध्ये मन रमवलं म्हणजे ते विसरून जातं आणि आपण आपल्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतो. गंमत अशी आहे की माहेर खूप खेडं, सासरही खेडं आणि नोकरीचं गावही खेडं. ही अमेरिका काय हेच माहीत नाही मला. विमानाने जायचे ते कसं जायचे. पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि माझं झुरिक मार्गे तिकीट होतं. माझं विमान निघून गेलं. आता ते चेंज करायचं आहे, ते कसं करायचं, कुठं करायचं, कुणाला विचारावं. मला भाषा येत नाही, मला काही सांगता येत नाही, मला काही करता येत नाही. भूक लागलेली, चहा नाही, कॉफी नाही, थंडी खूप आणि तशी रात्रभर जागी होते. 3 वाजता उठले आणि माळ घेतली हातात जपाची आणि जप करत बसले. शब्द आठवेना सूरही जुळेना, कशी गाऊ गाथा चैन पडेना. म्हणजे आता वय असं झालेलं आहे, त्या वयामध्ये काही आठवत नाही आहे, पण काहीतरी करायचे. सखी मंचमध्ये मी भाग घेतला. त्याच्यामध्ये मला 1 ग्रॅमचं नेकलेस मिळालेलं आहे. गणेश चतुर्थीच्या वेळेला स्पर्धा होत्या मोदकाच्या. आंब्याच्या रसाचे मोदक केले होते. माझा पहिला नंबर आलेला आहे आणि पदार्थाचं पुस्तक पण लिहिते मी. मला तर असं वाटतं की आपल्या देशात 2च अशा व्यक्ती आहेत ज्या कलाक्षेत्रात आजही इतक्या उत्साहाने काम करतात. एक म्हणजे अमिताभ बच्चन, दुसरी म्हणजे कालिंदी आत्या. असं मला वाटतं की मी बहीण भावंडामध्ये मोठी आहे. सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र छान हसावं, खेळावं, बोलावं. त्या निमित्तानं आपण आपला आनंद द्विगुणित करू शकतो. म्हणून मला सगळ्यांना एकत्र आणायचा मी विचार करते. माझं नशीबही चांगलं आहे आणि माझी सून आहे. तर लाखात एक व्यक्ती आपण असं म्हणतो, माझी सून लाखात नाही कोटीत एक सून आहे माझी. आणि जावई पण माझा तसाच आहे की कोटीत एक जावई आहे. मुलाने सगळं कमवलं त्यानं मला म्हणायचं नेहमी, आई मनगटात बळ असल्यावर आपण वाटेल ते करू शकतो. स्वतःच्या पायावर त्यानं सगळं केलं. मला काय म्हणायचं की जेव्हा मी संपून जाईल तेव्हा माझ्या डोक्यातले विचार, माझी जे काही माझ्या डोक्यात आहे ते माझ्याबरोबरच जाणार. ते आज तुमच्यात उतरावं ही माझी खूप इच्छा आहे. मी सगळ्यांना ते सांगते की तुम्ही आज शिकून घ्या, तुम्ही आज ते समजवून घ्या, आज तुम्हाला ते काय वाटतं ते बघा. म्हणजे मलाही आनंद वाटेल, चला बाबा आपल्या डोक्याचा उपयोग झाला, म्हणून मलाही आनंद वाटेल. आत्ता तुझं खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि बऱ्याच वर्षापासून तुझी इच्छा होती ही आज शेवटी पूर्ण होती. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. माझी खूप इच्छा होती तर आज माझी इच्छा पूर्ण होती. आणि मी खूप वेळा तुझ्या मागे लागले होते की माझं हे असं करू रे आपण एकदा म्हणून, पण ते योगच नाही आला आपला. मग आता खरंच छान वाटते मला आज. आणि आज एवढं हे सगळं पाहून आनंद पण झाला आहे मला खूप. म्हणजे मी लहानपणापासून तुला बघतोय, तू बरंच काय काय करतेस. म्हणजे विणकाम करतीस, भरतकाम करतीस, बरेच पदार्थ करतीस. आज जवळपास 77-78 वय आहे तुझं, तरी या वयात इतकी एनर्जी, इतका उत्साह कसा काय? काय आहे की आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, पण त्याचा विचार करत बसण्यापेक्षा असं काहीतरी करण्यामध्ये मन रमवलं म्हणजे ते विसरून जातं आणि आपण आपल्या आयुष्याला चांगलं वळण देऊ शकतो. म्हणून मला ते बरं वाटते. आणि त्यामुळे काय तब्येतही चांगली राहते, त्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होत नाही, मला स्वतःलाही त्रास होत नाही. म्हणून मी हे सगळं करू शकते. मी आत्ता आई पप्पांसोबत पण केला होता ना पॉडकास्ट, तर तेव्हा पप्पांनी परळीच्या, वडगावच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. तर आज मला तुझ्याकडून पण त्या गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि मेन म्हणजे तुझं लहानपण कसं होतं आणि तुला कलेची आवड कधी निर्माण झाली? मी लहान होते तेव्हा मला माझ्या आईकडनं आणि वडिलांकडनं मला हे सगळं असं करायला मिळालं. माझी आई पण खूप करायची आणि तिनं मला 5 वर्षाची असतानापासून शिकवलेलं आहे. आणि मग ती आवड निर्माण झाली आहे मला, तर ती आवड मी आजपर्यंत जपून ठेवलेली आहे. तर तेव्हापासून मी काही ना काहीतरी करतच राहते. तर लहानपणी म्हणजे खूप छान आनंदात लहानपण गेलेलं आहे माझं. आणि आवड निवड ही तर सगळी म्हणजे माझं काही नाही, सगळ्यांनी मला करायचं आणि मला ती आवड निर्माण व्हायची, आपोआप आवड निर्माण व्हायची. सगळ्यात सांगायचं म्हटलं तर मी सगळ्यांची लाडकी होते. काकांची लाडकी होते, घरात लोकांची लाडकी होते. एकदा खेळणं, काकांबरोबर खेळायची, भावांबरोबर खेळायची. मला पूर्ण मुलांचे खेळ आणि मुलींचे खेळ दोन्ही पण खेळायचे. मी दोन्ही खेळ खेळायचे. झोके खूप घ्यायचे किंवा सगळं खूप करायचं. आणि मी 5 वर्षाची होते तेव्हापासून मला आईनं बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. आई शिकवत होती, आई त्या काळातली शिकलेली होती.
तिच्या माहेरच्या लोकांनी तिला शिकवलेलं होतं आणि वडील पण माझे खूप हुशार होते, सगळ्या गोष्टी चांगल्या येत होत्या त्यांना. तर ते त्यांचं पाहून पाहून माझ्यावर त्याचं प्रतिबिंब पडलं आणि मी ते करत राहिले, त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत करत आलेली आहे मी. आता सांगायचं म्हणजे लहानपणी आईनं मला शिकवलं. एकदा आमची आत्याची मुलगी हे सगळेजण यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तेव्हा आम्ही खूप खेळायचं, खूप गाणे म्हणायचे, खूप म्हणजे मस्करी करायची, खूप अगदी चांगलं करायचं. तर एकदा भावला भावलीचं लग्न ठरवलं. भावल्यांचं लग्न म्हणजे पूर्ण विधी केले ना सगळे, जसे खरे लग्नाची विधी असते तसे लग्न केले. सगळे अगदी विधी केले. देवासमोर लग्न लावलं. माझे सगळे काका वगैरे सगळे लग्न लावायला आलेले होते. आत्याच्या मुलीचा बाहुला आणि माझी बाहुली होती. आम्ही अगदी खरोखरच्या लग्नासारखं ब्राह्मण बोलवला, वाजंत्री बोलवले, हुंडा पण दिला माझ्या काकाने मला 5 रुपये त्यांना देण्यासाठी. खूप छान असे जेवणाची पंगत वगैरे झाली. खूप सुंदर असं लग्न केलेलं आणि रुखवत पण केलं होतं. मी स्वतः केलेलं होतं रुखवत. सगळं छान रुखवत मांडलं, सगळं अगदी व्यवस्थित केलं. जुन्या पद्धतीने जे होती पद्धत त्या पद्धतीनं केलं आणि मुलांबरोबर खेळायची, काकांबरोबर खेळायची, पत्ते खेळायचे आम्ही खूप. सगळ्या पत्त्याचे प्रकार माहिती होते खेळण्याचे. तर आम्ही ती तन्नी म्हणून एक प्रकार आहे, तर 4 6 जणांची आणि 8 जणांची अशी ती तन्नी असते. तर ती तन्नीसुद्धा खेळायची, सोंगट्या खेळायच्या, कांगऱ्या खेळायच्या, कटकांगऱ्या म्हणतात त्याला, कवड्या खेळायच्या, गजगे खेळायचे, उभा राहून झोके घ्यायचे. खूप प्रकार, खूप प्रकार असायचे. आता नाही येत असे खेळ. आता नाही आहेत असे खेळ. आताचे खेळ सगळे वेगळेच आहेत. मला पूर्ण मुलांचे सगळे खेळ येत होते. उतुचू खेळायची, गिल्ली दांडू खेळायची, मी सगळ्यांबरोबर खेळायची. आणि एवन म्हणलं तर मी तिथं सायकल पण शिकले लहान असताना, की सायकल कशी चालवायची, शेतात जायचं सायकल चालवायची, सगळ्या गोष्टी मुलांबरोबर शिकायचं. आणि एकदा ते टीम म्हणून एक खेळ आहे, तर तो टीम खेळ खेळत होतो आम्ही. सगळेजण बहीण भावंड मिळून खेळत होतो. आणि खेळता खेळता ते टीम हा असा होता की कुठल्या तरी झाडाचा पाला आणायला सांगायचा, ज्याच्यावर राज्य आहे त्यानं ते करायचं. आणि तो जायचा, तर पाला घेऊन येईपर्यंत सगळ्यांनी लपायचं आणि मग त्यांना शोधून काढायचं कोण कुठं लपलं आहे, कोण कुठं आहे. जो पहिल्यांदा सापडेल त्याच्यावर परत राज्य, मग त्यानं ते करायचं. तर असं करता करता सगळेजण खेळता खेळता, माझा एक लहान भाऊ आहे, पुरुषोत्तम नाव आहे त्याचं, आणि त्यानं आमच्याकडे खूप मोठा असा हांडा आहे पाणी तापवायचा. तर त्या हांड्यामध्ये जाऊन बसला तो. हांड्यात बसल्यानंतर सगळीकडे आवाज द्यायला लागले, तो काही कुठे सापडतच नाही. हांड्यातून आवाज आला, मी इथं हांड्यात अडकलोय, मला उठता येत नाही आहे. भांड्यात कसे काय अडकले? कारण भांड्याचं तोंड लहान होतं, खाली मोठा आकार होता पण वर तोंड लहान होतं, म्हणून त्याला उठताच येत नव्हतं. किती वर्षाचे होते काका तेव्हा? तरी तो 6-7 वर्षाचा होता, जास्त मोठा नव्हता, 6-7 वर्षाचा होता. तर बांगडी जशी आपण हातात घालावी तसं त्याला त्या बांगडीतून काढायचं, तसं काढलंय त्याला. तर ते असे आमचे खेळ होते. नंतर मग परळीला आपण आलो. परळीला मग शिक्षण सगळं त्यांचं, माझंही शिक्षण परळीलाच झालेलं आहे, पण मला जास्त शिकायला मिळालं नाही. तरी कितवीपर्यंत शिकलीस तू? मी 5वीपर्यंत शिकली. ABCD झालेली होती. गणित मात्र माझं खूप चांगलं होतं. गणितामध्ये माझे मार्क खूप चांगले, म्हणजे सगळे विषय तर चांगलेच होते, पण गणितात विशेष जास्त मार्क होते मला. आणि ABCD होती. पण त्यानंतर माझी शाळा सोडली. शाळा सोडल्यानंतर मला खूप वाटायचं की आपण खूप शिकावं, म्हणून माझे चुलत भाऊ, सख्खा भाऊ, एक बहिणीचा मुलगा, आम्ही 3-4 म्हणजे अभ्यास करायला बसायचं. ते 7वीला होते. तर त्या काळामध्ये 7वीला नोकरी मिळत होती. 7वी पास झालं की गव्हर्मेंट नोकरी मिळायची. मलाही वाटायचं की आपणही नोकरी करावी, म्हणून मी 7वीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, शिकले, पण मला परीक्षा द्यायला मिळाली नाही. 7वीची परीक्षा दिली नाही. अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला, पण मला परीक्षेला जाऊ दिलं नाही. मग घरातच हे असं काहीतरी करत बसायचं. दुसरा विषयच काही नव्हता. मग येणारे जाणारे खूप असायचे घरामध्ये, गडी माणसं, शेती खूप होती, त्यामुळे मग वेळ कसा जात होता कळतच नव्हतं. पण मला आवड असल्यामुळे मी काही ना काहीतरी त्याच्यातून नवीन काहीतरी शोधून काढायचे आणि करत बसायचे. परळीला म्हणजे पहिले आधी बाप्पा राहत होते आणि नंतर बाप्पा म्हणजे वडील, बाप्पा म्हणजे वडील, तर ते परळीला राहायचे. नंतर ते शेती करायला वडगावला गेले आणि मग चुलत भावाकडे शिकायला ठेवलं.
चुलत भावाकडे वहिनी वगैरे होत्या. मग खूप जणं होते म्हणा, 7-8 जणं होतो आम्ही. हां, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की वडगाव आणि परळीत अंतर खूप होतं आणि रस्ता चांगला नव्हता. तर एकच घोडी असायची आणि त्या घोडीवर बसून आम्ही वडगावला सुट्टीला वापस जायचं. तर सुट्टीला वापस जायचं तर थोडा वेळ त्या घोड्यावर बसायचं आम्ही. बाकी पायानं चालत जायचं, कारण गाडी चालत नव्हती, काही तेव्हा वाहन काही नव्हते. घोडीवर बसून जायचं आम्ही. तर सुट्टीच्या दिवशी जायचं, सुट्टी संपली की वापस यायचं. एक अशी गोष्ट होती की आपल्याकडे देवधर्म खूप होता, सवळं खूप होतं आणि त्या सवळ्यामध्ये सवैष्णव ब्राह्मण जेवायला सांगायचे. तर एखाद्या राजकन्येसारखी मी जायची, पुढे गडी, मध्ये एक बाई असायची माझ्यासोबत आणि पाठीमागे एक गडी असायचा. त्या बाईच्या हातामध्ये शिकेकाई आणि तेलाची वाटी, माझ्या हातात करंडा. त्या सवैष्णव बाईला जेवायला सांगून यायला मी एवढी थाटात जात होते. आणि दिवाळी, दसरा, संक्रांत या सणाला त्या बाईला जेवायला बोलवायचं आपल्या घरी. तर खूप होतं आपल्याकडे, आरती, नैवेद्य, वैषद्य, पूजा अर्चा खूप असायचं. त्यामुळं खूप छान होतं. शेती भरपूर होती, सगळे लोक एकत्र होते, भांडण तोंडण काही कुणाचं नव्हतं. आणि आपल्याकडे बैल खूप छान होते, खूप बैल होते आणि जवळपास 40 जोडी बैल होते, म्हणजे 80 बैल होते आपल्याकडे. तर एक असे खूप छान बैल होते. तर त्याला झुली केल्या, झुली म्हणजे बैलाच्या पाठीवर टाकणाऱ्या ज्या असतात, तर त्या 3 महिने शिवत होतो आम्ही. त्या अजून आहेत वडगावला, आहेत अजून, त्या आता कुठे ठेवलेल्या आहेत माहीत नाही, पण खूप छान झुली होत्या. तर ते वडगाव जे आहे तर पेशवेकालीन आहे आणि त्या पुण्याला 2 हत्तीची टक्कर लागलेली होती. खूप 1 महिनाभर ते टक्कर सोडतच नव्हते. त्यांचे ते रक्तबंबाळ झालेले होते, मुद्दाम काही कोणी केलेलं नव्हतं किंवा नाही, पण ते सोडायलाच तयार नाहीत. त्यांचं अगदी जोरात झालेली होती, दोन्ही माझे हे झालेले होते. तर मग त्यांनी पैजेचा विडा ठेवला की कोणी हे जर टक्कर सोडविल तर आम्ही त्यांना बक्षीस देऊ काहीतरी. तर आमचे पूर्वज होते दादाहरी म्हणून, तर त्यांच्याकडे 2 घोडी होत्या दोघांकडे. त्या घोडीवर बसले, मोठ्या घोडी होत्या आणि ते बलाढ्य होते दोघंही जणं. तर ते गेले आणि त्यांनी त्या हत्तीला नुसती अशी तलवार दाखवली दोन्हीच्या मधोमध. दाखवली की दोन्ही हत्ती बाजूला झाले आणि हे यांचे वापस आल्यानंतर सकाळी सगळे लोक पाहू लागले की एवढं नुकसान झालं आपलं त्या हत्तीमुळं, पण हत्ती कसे सुटले, कोणी सोडलं या हत्तीला, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. मग त्यांना हे वडगावला सापडले आणि तेव्हा आपल्याला 40 गावची इनाम बक्षीस मिळालेली जमीन आहे. तर शेती खूप होती आपल्याकडे, गावं खूप होते आणि त्या गावामध्ये आपल्याला आडनावं खूप होते, पाटील, पटवारी, देशपांडे, जागीरदार, असे म्हणजे अनेक नावानं संबोधले जायचं तिथं. आणि सगळं घरी होतं. मग त्या काळामध्ये श्रीमंती खूप होती, सगळं मिळालेलं होतं. आपल्याकडे आंबे खूप नामांकित आंबे होते, जसं आता हापूस आंबा आहे, तुमचा आता याचा आंबा आहे ना कुठला नवीन केशर आंबा, कुठला आंबा, तशा पद्धतीचे आपल्याकडे आंबे नामांकित होते. साखरगुटी म्हणून होतं. साखरगुटी नाव होतं त्याचं, साखरगुटी म्हणजे अगदी साखरेसारखी होती, गोड, त्याला साखरच लागत नव्हती घालायला. तर खूप छान आंबे होते. मग घरी सगळे लोणची, चटण्या, ते सगळे प्रकार घरी व्हायचे. सगळेजणं म्हणजे नोकर चाकर खूप असल्यामुळं तर त्यांच्याकडून करून घ्यायचे, काय मसाले पाहिजेत, काय पाहिजे ते त्यांच्याकडून करून घ्यायचे. तर सगळे लोक येऊन करत होते. काही सण असला की वाजंत्री यायची वाजवायला, खूप थाट होता अगदी. आणि देवाधर्माचं जास्त होतं करणं. आताचा लोकांचा विश्वास नाही आहे देवावर, तर ते पहिला नैवेद्य, वैषदेव, गाईचा गोग्रास, गावातले देवतांचे नैवेद्य ते खूप असायचं. आरती रात्री संध्याकाळी दररोजची आरती असायची. तर त्या आरतीला सगळ्यांनी उभं राहिलेलं पाहिजे, कोणी कुठं बसलेलं नाही. आरतीला सगळ्या जणांनी उभे राहायचे. तर ह्याची खूप प्रकार म्हणजे छान होते. त्यामुळं घरात खूप आनंद होता. एक प्रकारचं घरामध्ये वातावरण खूप छान होतं. थोडक्यात म्हणलं तर कृष्णाचं जसं गोकुळ होतं तसं आपलं वडगाव होतं. आणि त्या बुरुजांची नावं पण आहेत, 11 बुरुज आहेत, पण 11 बुरुजांची नावं आहेत. लक्ष्मी बुरुज, राम बुरुज झालं, काय अजून बरेच काहीतरी त्या बुरुजांचे नाव आहेत, आता माझ्या तेवढे काही लक्षात नाहीत, पण 11 बुरुजांची 11 नावं आहेत. तर खूप छान असं
मंदिरच होतं आपलं घर म्हणजे एक. आणि घरातले राहणारे लोकंसुद्धा तसेच खुश, आनंदी आणि सुखाने नांदणारे होते. आणि आपल्याकडे आता पोळा आहे, संक्रांत आहे, तर घरातला स्वयंपाक तर व्हायचाच आपला, पण बाहेरच्या लोकांसाठी स्वयंपाक, महालक्ष्मी तर बाहेरच्या लोकांसाठी तर किती 10 किलोचं पुरण. 10 किलो पुरण. आणि पुरण कशाचं? मुगाचं. वा. कारण घरी खूप असायचे ना, तर खूप छान लागते मुगाची पुरणाची पोळी. तर ती पुरणाची पोळी करायच्या बायका, मग ते सगळ्यांची जेवणे व्हायची, सगळ्यांचे व्हायचे. आणि मकाची कणसं खूप होते घरी. मकाची कणसं भाजायला 2 बायका लावाव्या लागत होत्या. त्या भाजून द्यायच्या. आम्ही मकाची कणसं भाजले आहे ती खायची. खूप म्हणजे खूपच थाट होता तिथं. खरंच छान होतं. तो काळ आता परत येणं कधीच नाही आहे. खूप छान होतं सगळं. आणि घरातल्या लोकांचे भांडण तंडण नव्हतं, किंवा तू का सांगितलं, मी माझंच करायला पाहिजे, हे असं कधी कोणी केलेलं नाही. म्हणजे एकाने सांगितलं सगळ्यांनी होकार द्यायचा, कोणी असं. मग तर ते सतत काही ना काहीतरी चालू असायचं. पुन्हा मर्यादा खूप होती. लोक कामाला होते, पण त्यांच्या चपला बुटा घरात यायचे नाहीत. आणि आपल्या घरातल्यासुद्धा बायका बाहेर कुठेही जायच्या असो, गावाला जायच्या असो किंवा पाण्याला जायच्या असो किंवा त्यांना कुठलं काम असो, तर डोक्यावर पदर घेतल्याशिवाय एकही बाई जाणार नाही. असा पदर टाकून जातच नव्हतं. डोक्यावरून पदर घेऊनच जावं लागत होतं. कारण ती एक मर्यादा होती, ती एक संस्कृती होती, ते एक आदर होता मोठ्या माणसांचा. मोठ्यानं बोलायचं नाही, पाय वाजवायचे नाहीत. म्हणून घरात कधी भांड्याचा आवाज नाही आला, कधी कशाचाच नाही आवाज आला. खूप छान वातावरण होतं. ते आज कधीच पाहायला मिळणार नाही, कुठंच पाहायला मिळणार नाही. वडगावला घडलेली एखादी गोष्ट सांगशील का? एकदा एक गोष्ट घडलेली मात्र आहे वडगावची, की दोघं नवरा बायको आलेले होते. कुठली भाषा होती त्यांना बोलता येत नव्हतं. मुके होते, दोघंही मुके होते. नवरा बायको दोघंही मुके होते. आणि खून करून सांगायला तर आम्हाला खूप भूक लागली आणि आम्हाला जेवायचे. आता गंमत अशी परिस्थिती होती की घरात काहीतरी चाललेलं होतं. तेव्हा काहीतरी म्हणजे परिस्थिती थोडी पिकलेलं नव्हतं, धान्य वगैरे काहीतरी झालेलं होतं. आणि आता यांना खायला काय द्यायचं, यांना काय आवडतं आहे, आता यांना बोलताच येत नाही, तर यांना काय खायला द्यावं आपण, हा प्रश्न पडला. मग आणि त्यांना हे केलं तर त्यांना लिहूनही दाखवता येईना, कारण त्यांची भाषाच वेगळी होती. मराठी नव्हती, हिंदी नव्हती, त्यामुळे लिहूनही नव्हती. पण सगळ्यात आमचे एक काका होते. त्या काकांनी त्यांना जाणलं की काहीतरी आपण करावं म्हणून. तर आपल्याकडे एक ते जुनी पद्धत आहे, आता आहेत की नाही मला माहीत नाही, राळ्याचे तांदूळ म्हणत, पिवळे गोल भगरीसारखे तांदूळ असतात. तर त्या तांदळाचा भात आणि घरी दही दूध तूप खूप होतं. तर ते ताक भात आणि भाजी काहीतरी केलेली होती. त्यांना जेवू घातलं. जेवले ते मस्त दोघे नवरा बायको. खूप छान वाटलं म्हणून आनंदाने हात फिरवला चांगला पोटावरून आणि स्वतःचं म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटला. नमस्कार केला त्यांनी. दारापर्यंत गेलेत ते. आपलं मोठं दार आहे वडगावचं, त्या दारापर्यंत. बाहेर कुठं गेले ते माहितीच नाही झाले. गुप्त झाले. देव आले होते आपल्याकडे, गुप्त झाले ते. लक्ष्मीनारायण म्हणून आलेले होते. तर ते अशा काही गोष्टी खूप छान घडायच्या तिथं दैविक. तर मग एकदा माझे काका पूजा करायला बसलेले होते आणि पूजा करता करता ते महादेव करायचे मातीचा. तर त्यांचे 3 महादेव असायचे, त्रिकाळ महादेव म्हणतात त्याला. तर ते हातावर करायचं. तर 2 दुपारी करायचे आणि 1 रात्री करायचे. तर ते असं महादेव हातावर घेतलेलं आहे त्यांनी आणि पळीनं पाणी त्याच्यावर ओततायत. तर ती पळी तांब्याला लागत होती. तर तांब्याचा आवाज यायचा, टणकन आवाज यायचा आणि ती पळी त्याच्यावर टाकायची. तर गंमत अशी झाली, त्या पळीचा आवाजच, त्या तांब्याचा आवाजच येईना. तर मी एक आणि माझी एक बहीण होती, चुलत बहीण, आम्ही दोघीजणी बसलेलो होतो. आणि तितक्यामध्ये त्या पळीचा आवाज येणार. अगं शोभा, मोठ्या काकाचा पळीचा आवाज येत नाही, आपण बघायचं का काय चाललं आहे ते. म्हणून आम्ही दोघी दारात जाऊन बघत होतो. तर अक्षरशः पळीतून पाणी पडत होतं, पण पळी पाण्यात बुडवत नव्हते. आम्हाला आश्चर्य वाटलं की असं कसं काय होतं. आणि ते काका शुद्धीवर पण नव्हते, म्हणजे त्यांना कळत पण नव्हतं की मी काय करायलो किंवा काहीच नाही. आणि मग थोडा वेळ पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं आता हे कसं काय असं व्हायले. आम्हालाही थोडंसं आश्चर्यच वाटलं की पळीतून पाणी कसं काय पडते.
हे तर पळी बुडवत नाहीत, त्यांचं लक्ष पण नाही त्याच्याकडे किंवा काहीच नाही, असं कसं काय असेल. मग ते पाहिल्यानंतर थोडा वेळ झाला की त्यांनी श्वास टाकला. श्वास टाकल्यानंतर मग कोण आहे का इथं, हां काय पाहिजे मोठे काका, तर तुम्हाला गंमत पाहिजे आहे का, तर म्हटलं हो. मग त्यांनी सांगितलं माझ्या पाठीमागनं या आणि तुम्हाला पहा. तर अक्षरशः आम्हाला दोघींना उजेड दिसला त्याच्यात. ते महादेव जे केलेला असतो मातीचा, त्या मातीच्या महादेवात उजेड दिसला आम्हाला. तर मग आता मी परवा 2 महिन्यापूर्वी शोभाला विचारलं, शोभा तुला काय दिसलं का, तरी म्हणे मला उजेडच दिसला. मी म्हणलं मलाही उजेडच दिसला नुसता, बाकी काही दिसलं नाही. पण पाहिलं ते मात्र की त्या अशा काही चमत्कार, दैविक चमत्कार असायचे. ते काही म्हणजे असं अंधश्रद्धा वगैरे नव्हती ती, की अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धेवर काहीतरी असं छाछू करायलेत किंवा काय, तर तसा काही प्रकार नव्हता. त्यांचा नियम होते, त्यांचे प्रदोष ते महादेवाचे भक्त होते काका आमचे. तर त्या महादेवाच्या भक्तीमुळे त्यांना ते सगळं मिळायचं, खूप चांगलं असायचं. खूप नेहमी साधूसंत घरी यायचे, साधूसंत येऊन गेले की खूप आनंद वाटायचा आणि कधी घरात कमी पडलं नाही कशाला. आजही आता तो वाडा खूप छान आहे, सगळं चांगलं आहे, पण आता तिथं कोणी राहत नाही आहे, सगळे आता शहरात गेलेले आहेत. मग असं करत करत थोडी मोठी झाल्यानंतर मग माझ्या वडिलांनी वडगावून घर परळीला आणलं. मग हे बहीण भावंडांचं करता किंवा काहीतरी करण्यामध्ये आमचा सगळा वेळ जायचा, खूप अगदी छान असायचं. पण मग कधी वैद्यनाथाला जायचं, कधी कुठले कार्यक्रम असायचे, कुठली शिवरात्र आहे, कुठले काही आहे, तर ते सगळे करत मग परळीत असतानाच माझं लग्न जमलं. 1970ला माझं लग्न झालं आहे. अच्छा. तर लग्न झाल्यानंतर गंमत अशी आहे की माहेर खूप खेडं, सासरही खेडं आणि नोकरीचं गावही खेडं. त्यामुळे शहर काय तेच माहीत नाही मला, शहरात राहिलीच नाही फार, म्हणजे शहर परळी, यापेक्षा शहर कुठलं पाहिलेलंच नव्हतं मी. आणि मग आता लग्न झाल्यानंतर खेड्यातच राहते. माझ्या घरात खूप माणसं होते, आजोबा, आजी, 6 सासरे, 7 सासा, कारण एक सासरे नव्हते, 7 सासा, आणि आम्ही 3 जणी सुना आलेलो होतो. मोठी जाऊ एक, धाकटी जाऊ एक, मी एक, सगळ्यांची मुलं बाळ. तर एवढ्या घराण्यामध्ये मग काय, शेतात जा, शेतातले कामं करा, घरातले कामं करा, सगळे करा, जात्यावर दळा, उखळात कुटा, कांडात, सगळे कामं करायची. ते कामं करून सगळं आयुष्य कामामध्ये गेलेलं आहे. शहर म्हणजे माहीत नाही, आगाऊ काम म्हणजे काही माहीत नाही, मुलं लहान मुलांचं करायचं. मग आता मुलांना शाळा नसायची, कुठं घालायचं शाळेत. आता हा मुलगा कसा तरी 3री 4थी तिथं खेड्यात झाला, पण पुढची शाळा नाही, म्हणून मग मुलांना बाहेर ठेवावं लागलं शिकवायला, माझ्या मुलांना. आणि हे दौऱ्यावर जायचे, मग मला घरातली कामं करावी लागायची सगळी. आणि मग हा 7वीपर्यंत परभणीला ठेवला, मग माजलगावला ठेवला, 10वीपर्यंत माजलगाव झालं, 11वी 12वी अंबेजोगाईला झालं. आणि मुलीचं तसंच झालं, मुलीला परळीला ठेवलं शिकायला. दोन्ही एका ठिकाणी कोणी ठेवून घेत नव्हते, तिथं शाळा चांगली नव्हती, म्हणून मग ते झालं. नंतर मग मी अंबेजोगाईलाही घर केलं, माजलगावलाही घर केलं आणि त्यांचं शिक्षण झालं. शेवटी मग त्याचा नांदेडला नंबर लागला इंजिनिअरिंग कॉलेजला 12वी नंतर, आणि मग मुलीचं 11वी 12वी होतं. आणि मग नांदेडला ते तिचं 11वी 12वी झाल्यानंतर 12वी झाली की तिचं लग्न जमलं. काही म्हणजे सहज म्हणून माझ्या बहिणीसाठी म्हणून ठिकाणं पाहायला सांगितलेले होते आणि स्वतःच्या मुलीचंच सांगितलं आणि जमून गेलं लग्न. आणि लग्न झालं, छान झालं लग्न. ती आज खूप सुखात आहे, मजेत आहे. आज तिला सून पण आलेली आहे, दोन्ही मुले चांगले नोकरीचे आहेत तिचं सगळं चांगलं आहे. आणि मुलाचं इंजिनिअरिंग झालं की नोकरीच्या शोधात लागला. मग नोकरीच्या शोधात, त्यामुळं मग मला पण त्याच्यासोबत घेऊन जायचा. मग पुण्याला घर केलं, त्यानंतर पनवेलला घर केलं, त्यानंतर बेंगलोरला घर केलं. आणि बेंगलोरनंतर मग मात्र थोडासा बदल झाला. तो गेला कॅनडा, अमेरिका, जपान, त्याचं सारखे चालू झाले. त्याला विप्रोमध्ये नोकरी लागली आणि त्या बेंगलोरच्या काळातच त्याचं लग्न झालं. आणि नागेश दादा कसा होता लहानपणी? हां, तर त्या हुशार खूप होता आणि हुशारही आहे. आणि गंमत अशी होती की त्याला राग कधी येत नव्हता, तो कधी चिडायचा नाही, कधी फेकाफेकी करायचा नाही किंवा कधी काही नाही. तो अगदी शांत चित्तानं छान बसायचा. आणि त्यानं एकदा कांडण यंत्र तयार केलं होतं 6वीत असताना.
सेलवर. तर ते कांडण यंत्र केलेलं होतं, तर त्याचा नंबर आला. आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याचा नेहमी पहिला असायचा. तो कुठली वक्तृत्व स्पर्धा असली की तो नेहमी असायचा. त्याचं गणित ते खूप छान होतं. त्यामुळं मग त्याला ना लहानपणापासून अशी काही काही करायची आवड होती. आणि मुलीला पण तशीच आवड होती. तिनं खूप म्हणजे अशा कविता करायच्या, खूप काहीतरी करायचं. तिलाही मैत्रिणी खूप होत्या. तर त्यामुळं मुलांच्या खेळण्यामध्ये मी सामील होत होते की त्यांना काय पाहिजे ते करून द्यायची मी. मुलीला काही तर तो एक नवरात्रामध्ये असतो, काय त्याचं नाव आहे, भुलाबाई. भुलाबाई हा एक खेळ आहे. तर त्या भुलाबाईच्या खेळामध्ये एक खाऊ करायचा आणि तो खाऊ लोकांना ओळखू नाही आला पाहिजे काय आहे ते, मैत्रिणींना डब्यामध्ये झाकून घेऊन घ्यायचा. तर तू ती घेऊन जायची आणि मुली हे करायच्या की काकूनं काहीतरी करून दिलं असेल, काहीतरी नवीन असेल, कोणालाच ओळखू यायचं आणि मी असं काहीतरी नवीन छान करून द्यायची. मला कुकिंगचा पण पहिलेपासून आवड आहे, काही असं करून द्यायची आवड आहे. त्यामुळं मग तिला छान छान पदार्थ करून द्यायची. तर त्यामुळं तिलासुद्धा तिचा आज स्वयंपाक जे करते तिच्या घरी ती निलोताईचा, तर ती खूप सुंदर असं स्वयंपाक करते. तर ते ऑफिसमध्ये डबा घेऊन गेले की ते लोक म्हणायचे, अहो तुम्ही नका खाऊ ती भाजी, आम्हाला खाऊ द्या, खूप छान असते तुमची भाजी, म्हणून ते हे करायचे. आजही तिचा स्वयंपाक खूप छान असतो, ती छान करते स्वयंपाक. आणि आता हाही मुलगा मग त्याचं बंगलोरला गेल्यानंतर लग्नही झालं. बायकोच पण छान मिळाली, इंजिनियर मिळाली, शिकलेली मिळाली, खूप चांगली हुशार आहे. आणि मग सगळं चाललेलं. आम्हाला दोघांनाही तो तिथं घेऊन गेला. आम्ही मग बंगलोरला राहिलो. मग बंगलोरला बरेच वर्ष असे मला काही माहीत नव्हतं, तिथं भाषा येत नव्हती, मला हिंदी भाषा नसायची, माहिती नसायची किंवा काही नसायची, पण खूप चांगलं चाललेलं आहे. तर मग बंगलोरहून तो विप्रोमध्ये जेव्हा लागलेला होता त्या विप्रोने त्याला कॅनड्यात पाठवलं, अमेरिकेत पाठवलं. आणि तो गेला 3 महिने अगोदर गेला आणि सांगितलं की त्या आईला पण तुला घेऊन यायचं आहे. मग आता बायकोचाही विसा करायचा होता आणि मुलीचाही करायचा होता. मुलगी झालेली होती, 2 महिन्याची मुलगी होती, तिचा पण विसा करायचा होता. आणि मग आता माझ्याकडे प्रूफ काहीच नव्हतं, शिक्षणाचं कुठलं सर्टिफिकेट नव्हतं, कुठलं प्रूफ नव्हतं, कुठलं काहीच नाही. तर मी त्यांना सांगितलं की मी काही येत नाही, तुम्हीच जा, मी इकडे राहते. पण तो म्हणे नाही. आणि ह्यांना जाऊन फक्त 2 महिने झालेले होते. त्या अशा परिस्थितीमध्ये मी कुठं जायचे, कोणाकडे जायचे, म्हणून मग ते बेंगलोरलाच गेलेले आहेत. तर मग बेंगलोरहून मग तो जेव्हा गेला तेव्हा मग आता तो त्यानं सांगितलं बायकोला, मग तिनं केलं माझ्यासाठी सगळं. मग आधी पासपोर्ट झाला, पासपोर्टनंतर विसासाठी चेन्नईला गेलो आम्ही. तर तिचा विसा लवकर झाला कारण सकाळचे टाईम होता तिचा, तिला इंग्लिश येत होतं त्यामुळे तिचा लवकर झाला. पण माझ्याकडे मी मराठी बोलत होते ना, मला हिंदी पण येत नव्हतं बोलता चांगलं, त्यामुळं मग माझा मराठीचा संध्याकाळी 5 वाजता होता. मग ते बाळ रडायलं म्हणून ती गेली निघून. आणि मग मला तिनं पत्ता बित्ता सगळा ठेवला आणि आता तुम्ही रिक्षा करून या म्हणून सांगितलं तिनं. आम्ही लॉजवर उतरलेलो होतो, बेंगलोरहून चेन्नईला गेलेलं. गंमत अशी झाली की तिथं झालं माझा, त्या बाईनं खूप विचारले तिथं, त्या इंग्लिशमधून ते विचारत होते की त्याचं ट्रान्सलेशन करून मला सांगत होती ती बाई. मग मी त्याची उत्तरं द्यायची. मग झालं त्यानंतर मला तो विसा 10 वर्षाचा मिळाला. तो आला पोस्टाने, मला 10 वर्षाचा विसा मिळाला. आणि सांगितलं आता आईला घेऊन ये तू अमेरिकेला. आता ही अमेरिका काय हेच माहीत नाही मला, खेड्यातली मुलगी, अमेरिका म्हणजे काय, ते कसं आहे काय काहीच माहीत नाही. विमानाने जायचे, ते कसं जायचे, मला मुलांनी सगळं शिकवलं. आई असं असतं, आई तसं असतं, अमकं असतं तमकं असतं. आता पाहते बाबा करून म्हणून त्याला सांगितलं आणि गेलोत आम्ही तिच्याबरोबर. गेल्यानंतर तिथं अमेरिकेला गेलो. मग त्याची रूम होती चांगली. जाताना मी बरंचसं फराळाचं करून घेऊन गेलेले होते, चांगल्या तुपाचे रव्याचे लाडू नेलेले होते, दशमाधपाटे नेलेले होते. आणि ते बाळ लहान आहे म्हणून त्याचं फॅरेक्स वगैरे काहीतरी खायला गेलेलं. पण गंमत अशी, आम्ही बोस्टनला उतरलो विमानाने आणि तिथे एक कुत्रा आला. बॅगचा वास घेतला त्यानं, उघडायला सांगितली त्या लोकांनी, बॅग उघडा.
आणि त्याच्यातलं सगळं डस्टबिनमध्ये टाकून द्यावं लागलं. घरी काहीच नेता नाही आलं. आणि त्याला वाटलं आता आई काहीतरी घेऊन येणार आहे खायला, आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल, कंटाळा आलेला होता त्याला. पण ते काही नाही. मग शेवटी त्याला सांगितलं की बाबा ते तर काही आता आलेलं नाही, आपण इथं काय पाहिजे ते करू. मला आता काहीच ते गॅस कसा चालवायचा आहे किंवा पाणी काय आहे हे काही माहिती नाही. पहिल्यांदाच गेलेली मी. आणि मग खिचडी केली. रात्री मग हॉटेलमध्ये जेवायला गेलो. त्यांना सामान बिमान सगळं आणून दिलं केलं. रुटीन आमचं 15 दिवस सुरू झालं. पहिल्यांदा अमेरिकेला गेल्यावर कसं वाटलं? आपला देश खूप वेगळा आहे, तोही देश वेगळा आहे. आणि पुन्हा तिथल्या पद्धती खूप वेगळ्या आहेत, आपल्या पद्धती खूप वेगळ्या आहेत. म्हणजे हे समजायला खूप वेळ लागणार होता, पण मी समजून घेतलं लवकर. कारण आता आपल्याला राहायचं आहे तेव्हा ह्याच्याशी आपल्याला सगळं घेतलंच पाहिजे समजून, म्हणून ते घेतलं. मग हे दोघं ऑफिसला जायचे, मी घरात त्या बाळाला सांभाळत बसायची घरामध्ये. रुटीन सुरू झाले. आणि गंमत अशी 15 दिवस मी घरातच बसून राहिले. मग तो मला म्हणे की आई तुला कंटाळा नाही आला का घरात बसून, किती दिवस घरात बसणार आहेस? तर म्हटलं अरे मग काय करू, मला खूप कंटाळा यायला लागला आहे, पण मला इथलं काहीच माहीत नाही, मला भाषा येत नाही, माझी राहणी अशी म्हणजे एकदम साधी अशी होते ना. आणि मग तर म्हणे काही होत नाही, तू जाऊन तर बघ ना म्हणे. म्हणून मग मी गेले फिरायला गेले. तर तिथल्या काही पद्धती आहेत, तिथं बऱ्याचशा खूप गोष्टी अशा आहेत की आपल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या खूप वेगळ्या पद्धती आहेत. तर त्यामुळं त्यांच्याशी समरस व्हायला मला खूप वेळ लागला त्यांच्यामध्ये हे होण्यासाठी. तर तिथं मी चालले तर त्यांचं रोडचं काम चाललेलं होतं आणि पोलीसची गाडी येत होती. तर त्या पोलीसच्या गाडी आली तेव्हा त्या लोकांनी, बांधकामाच्या लोकांनी मला सांगितलं अटेन्शन, उभं राहा, काही करायचं नाही, हालायचं नाही, पोलीसची गाडी जाऊ द्यायची. जाऊ दिली. मग त्यांना वाटलं आता मी खेड्यातून कुठून तरी आलेली, अगदी म्हणजे भारतातून आलेली आहे, त्यामुळं त्यांनी सांगितलं चला म्हणून खून केली त्यांनी. आणि त्यांच्यासोबत मी गेले. त्यांनी मला घरापर्यंत आणून सोडलं मला. तर तिथं खूप रिस्पेक्ट मिळाला मला, सगळ्या लोकांनी खूप केलं. तर मी लगेच 1 महिन्यानेच वापस गेले. तर जेव्हा पहिल्यांदा वापस आले तो मात्र किस्सा सांगण्यासारखा आहे. तो ऐकायचा आहे मला. की पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि माझं झुरिक मार्गे तिकीट होतं. झुरिकहून सकाळी 9 वाजता एकच विमान होतं मुंबईला येणारं आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशीच पुन्हा. आणि मी जेव्हा निघाले तेव्हा मला संध्याकाळी 6:30ला मी विमानात बसलेली होते. ते सकाळी 8:30ला तिथं जाऊन पोहोचणार, म्हणजे मला 9चं ते विमान मिळत होतं. पण माझं विमान रात्री 10:30ला निघालं आणि मग मला जायला उशीर झाला. मी दुपारी 12 वाजता 12:30ला जाऊन पोहोचले त्या झुरिकला. माझं विमान निघून गेलं. निघून गेल्यानंतर मला वाटलं आता मी काय करणार, तिथं काय खाणार, काय पिणार, मला भाषा येत नाही, मला काही सांगता येत नाही, मला काही करता येत नाही. तर तिथं रूममध्ये बसलेली होते. पण आता काय करावं म्हणून मोठा प्रश्न पडला मला की मी आता काय करू. माझ्याजवळ फक्त $100 होते आणि मला जाताना मुलाने माझी गंमत केलेली होती. आई कुठं गेलीस, कुठं झालं तर हरवलीस तर तुला तिकडे पासपोर्ट चालणार नाही, तुझा विसा चालणार नाही, तुला पैसे चालणार नाहीत. आता ही भीती मनामध्ये एक वेगळी होती, पण आता ती भीती कोणाला दाखवू मी. मला भीती वाटायली म्हणून कोणाजवळ बोलायचे, म्हणून कोणाजवळच बोललेली नाही. पण गंमत अशी झाली की लक्षात आलं की चला माझ्याजवळ फोन नंबर आहे. आपण त्या काउंटरवर बाई बसलेली होती, सुंदर होती दिसायला. आणि मग तिला फोन करून सांगितलं की मला फोन करायचं. तिनं फोन करून विचारलं कोणाला, तर म्हटलं माय सन. तेवढं सांगता येत होतं कारण एखादा शब्द माहिती होता इंग्लिशमधून, माय सन. तर मग तिनं नंबर विचारलं, मी नंबर दिला तिला आणि तिनं ते नंबरवर फोन लावला. तिकडून मुलांनी तिला सांगितलं तिला भूक लागली असेल काय असेल ते इंग्लिशमधून त्यांना सांगितलं तिला घेऊन जा म्हणे कुठं खायला प्यायला काय पाहिजे ते. मग आम्ही दोघीजणी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये तिथं काय ते सॅलॅड, खाली भात एवढंसा, वर सगळे भाजीचे पानं आणि ते खायचे, ते काट्या चमच्यानं खायले. मग तिला सांगितलं तू आणि मी आपण दोघीजणी कॉफी घेऊ म्हणून खून केली. तिला कॉफी घेतली. तिथं माझे $40 गेले. माझ्याजवळ राहिले $60. आता ते $60 मला काय पुरणार आहेत. रात्री तिनं विचारलं तुम्हाला झोपायला पैसे मनी आहेत का, तर तिला दाखवलं तेवढे मनी आहेत म्हणून. मग तेवढे रात्री माझे मनी गेले आणि झोपायला पाठवलं तिनं. झोपायला पाठवल्यानंतर कसले आले, भूक लागलेली, चहा नाही, कॉफी नाही, थंडी खूप आणि तशी रात्रभर जागी होते. आणि मग
3 वाजता उठले. 3 वाजता उठून शावरने स्नान केलं आणि माळ घेतली हातात जपाची आणि माळ करत बसले, जप करत बसले. झालं सकाळी ती बाई आली मला व्हीलचेअरवर घेऊन जायला. कारण तिकिटावर माझ्या सगळं त्यांना लिहिलेलं असतं, व्हीलचेअर, खाणं पिणं, मला काय हेल्प पाहिजे काय पाहिजे सगळं त्या तिकिटावर असतं माझ्या. त्याच्यामुळे ते सगळे मला हेल्प करत होते. गंमत अशी झाली की मग आता तिनं ते घेऊन गेली मला दुसरीकडेच नेऊन सोडलं. दुसरीकडे नेऊन सोडल्यानंतर तिथं पाहिलं एकही इंडियन माणूस दिसत नाही. म्हणजे हे अमेरिकेचं विमान कुठं जाणार आहे काही माहीत नाही. भीती वाटली थोडीशी, पण दाखवलीच नाही भीती की मला भीती वाटायली म्हणून. मग काउंटरपर्यंत गेल्यानंतर त्या बाईनं मला बसा म्हणून सांगितलं. तिनं मग फोन करून त्या लोकांना सांगितलं. तोपर्यंत माझ्या नावाचा अलाउन्स, ते पण विमान निघालं होतं. अजून मला 10 मिनटं उशीर झाला असता तर माझं ते पण विमान गेलं असतं. उशीर झाला होता पण झालं, मला मिळालं कसंही विमान. मग मी मुंबईला आले. रात्री 11:30च्या दरम्यान मुंबईला आले. आल्यानंतर माझं तिकीट होतं बँगलोरचं आणि मला यायचं होतं औरंगाबादला. आता ते चेंज करायचं आहे, ते कसं करायचं आहे, कुठं करायचं आहे, कोणाला विचारावं. पण आता इथं आपलं मुंबईला मराठी भाषा हिंदी भाषा तर थोडी जमती, पण मला हिंदी पण चांगलं बोलता येत नव्हतं. कारण जास्त बोलायचं काही कधी कामच पडलं नाही. खेड्यात राहिल्यामुळं मला काहीच माहीत नव्हतं. मग तिथं एक पोलीस होता. त्या पोलीसला पहिला प्रश्न विचारला, मराठी बोलता येतं का? आणि मग त्यांना हां बोला म्हणे, काय सांगायचं आहे. मग त्याला ते सगळं माझं सांगितलं की मी अशी आलेली आहे, माझं तिकीट बँगलोरचं आहे, मला औरंगाबादचं तिकीट पाहिजे. म्हणून मग ते औरंगाबादचं तिकीट करून घेतलं. लॉस झाला माझा, पैसे माझे गेले जास्त वाया. पण मी औरंगाबादच्या याला आले. सकाळी 7 वाजता विमान होतं माझं औरंगाबादला येणारं. मग त्या विमानात बसले मी. जसजसं विमान खाली उतरायला लागलं औरंगाबादला तसं मला हसू यायले की अरे आपण कशा परिस्थितीतून कुठं चाललं, कसं विमान आहे, कसं मी बसले, कसं आले, हे माझं मलाच थोडंसं हे होऊ लागलं. पण उतरल्यानंतर माझ्या बॅगेज वगैरे ते सगळे घेतल्या केलं तर पाहते समोर तर जावई, मुलगी, नातवंड, बहीण, बहिणीचा नवरा, तिचा मुलगा सगळे बुके घेऊन आलेत. मी पहिल्यांदा विमानातून आले म्हणून स्वागत केलं माझं त्यांनी. आणि मग मी इथं येऊन राहिले. मग इथं राहिल्यानंतर मग काही दिवस मी मुलीकडे राहायची, काही दिवस बहिणीकडे राहायची, काही दिवस भावाकडे राहायची. अशी माझे 2-3 चक्रात झाल्या. तशी मी 21 वेळा जाऊन आले अमेरिकेला. 21 वेळेस? आत्तापर्यंत माझा 21 वेळा झालेला आहे. आणि प्रत्येक वेळेला मला असा त्रास झालेला आहे. कुठेतरी काहीतरी व्हायचं, कुठेतरी काहीतरी व्हायचं. आणि तरी पण मी अगदी व्यवस्थित, काही झालं नाही मला, कुठं लागलं नाही, कुठं पडले नाही, कुठं काही झालं नाही, व्यवस्थित आले. पण मग बाहेर तर मोस्टली इंग्लिश बोलतात, तुला इंग्लिश येत नव्हती तर मग तू कसं बोलत होतीस त्यांच्याशी? मग 2-3 वेळा जेव्हा गेले तेव्हा मला इंग्लिश येतच नव्हतं ना. मग मला माझ्या मुलांनी सांगितलं की आई तुला इंग्लिश आलं पाहिजे, तुला शिकलं पाहिजे. तर म्हणलं कसं, कुठं शिकायचं, कसं शिकायचं, मला काहीच माहीत नाही. मग त्यांना सांगितलं ते असं असते. मग मी इथं इंग्लिश स्पीकिंग कोर्स केला. सगळं शिकले मी, ABCD पासून सगळं परत शिकले. आणि कशाला काय म्हणायचे, कशाला काय म्हणायचं म्हणून. मग माझ्याकडे आत्ता रॅपिडिक्ससुद्धा आहेत, मी कधी कधी उघडून पाहते आणि ते वाचून म्हणजे थोडी थोडी माहिती झाली. त्यानंतर त्यांना सांगितलं मला आई तुला कधीतरी इमर्जन्सी, कधी गाडी चालवायचं काम पडलं तर करशील का? तर म्हटलं हो तू सांग मी करते. त्यानं सांगत होता आणि मी करत होते. मग मी 4 व्हीलर ड्रायव्हिंग शिकले. क्या बात आहे. तर ते पण झालं माझं. आणि सांगायचं म्हणजे आजपर्यंत की जेवढे जगात वाहन आहेत तेवढे माझी वाहनं झाली बसून. फारच मस्त. तर ते तर झालं, ते खूप झालेलं आहे. आणि गंमत अशी झाली की मग आता पहिल्यांदा येऊन गेले, दुसऱ्यांदा लगेच जायचं. मग 2-3 चक्रा झाल्या माझ्या. आणि मुलगा माझा याला गेला जपानला. आणि तेव्हा सून माझी अमेरिकेत, मी औरंगाबादमध्ये आणि मुलगा जपानमध्ये. मग काय त्या मुलीला सांभाळायला, ती मुलगी माझ्या अंगावर होती ना, ती लहान मुलगी होती तर तिला आजी लागत होती. मग आजीजवळच राहायची ती सारखे. म्हणून मग ती माझं तिकीट काढायची आणि मी एकटी जायची, परत एकटी यायची, 6-6 महिने राहून यायची. प्रत्येक वेळेला तसं करायचं. काय काय बघितलं अमेरिकेत? हो ना, मॅकॅनो सिटी एक बघितली, नायगोरा फॉल बघितला आणि टेम्पलला जात होतो. आणि हां तिथं अजून एक आपलं जसं गिरी बालाजी आपलं आहे तर तसंच तिथे एक बालाजीचं मंदिर आहे, गिरी बालाजीसारखंच खूप छान आहे. आणि बिलकुल अगदी सेम तसंच आहे. तर तिथं आम्ही म्हणजे अर्जुन झालेला होता तर तो जावळ काढायला गेलेलो होतो आम्ही.
तिथं जावळ काढलं. 3 दिवस मुक्काम केला होता. आणि अजून एक सिटी पाहिलेली आहे मी, म्हणजे डोंगरावरची आहे. तर तिथं खूप सुंदर असं आहे. तर तिथं भाड्यानं घर मिळते, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, तुम्हाला किती पाहिजे ते. आणि ते घर कसे असतात की सगळं त्या घरात असतं. आपल्याला काही नाही, फक्त किराणा आणायचा आपण आपला, आणि आपल्याला काय करून खायचं ते खायचं, किंवा तुम्ही बाहेरसुद्धा खाऊ शकता. आपलं पण करून खायचं. सगळं वॉशिंग मशीन, अंथरूण पांघरून सगळं 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 असतं. 4-5 रूम असतात. आपल्याला किती रूम पाहिजे तेवढ्या रूम मिळतात. खूप सुंदर असं घर आहे ते. तर आम्ही तिथं पण 3 दिवस होतो. खूप म्हणजे अशा खूप ठिकाणी पाहायला गेलेलं. खूप ठिकाणी नेहमी नागेश मला घेऊन जायचा. बीचवर जायचं आम्ही. त्यानंतर रिवर आहे. आणि गंमत अशी आहे की आमचा डेट्रॉईट आणि कॅनडा हे दोन्ही असे मध्ये फक्त नदी आहे. इकडून कॅनडा आणि इकडून डेट्रॉईट आहे, अमेरिका. आणि त्या डेट्रॉईटमध्ये सिंधूचं ऑफिस आहे. खूप उंच असं ऑफिस आहे. तर ते ऑफिस ते सगळं म्हणजे तिथं पाहिलेलं आहे खूप. आणि जहाजेमध्ये याच्यामध्ये बसून खूप म्हणजे असं सफर केलेली आहे. खूप म्हणजे असं ठिकाणं खूप छान छान पाहायला मिळाले. भारतीय टेम्पल म्हणून आहे तिथं, भारतीय टेम्पल आहे. तर आपले सगळे देव आहेत. आणि महाराष्ट्र मंडळ आहे. महाराष्ट्र मंडळामध्ये खूप लोक आहेत. आणि ते कार्यक्रम नेहमी चालू असतात तिथं. सगळ्या कार्यक्रमाला मग मैत्रिणी मला फोन करून सांगायच्या, काकू आज आमका कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं का? तर मी होच म्हणायची. मग त्या यायच्या, मला घेऊन जायच्या. कार्यक्रम काय आहे, गाण्याचा कार्यक्रम आहे, नाटकं आहेत, किंवा कुठले काही कार्यक्रम आहेत, दांडिया आहे, आमकं आहे तमकं आहे, ते सगळ्या कार्यक्रमाला मी जायची. आणि जाताना त्या घेऊन जायच्या, येताना मला मुलगा नाही तर सून घ्यायला यायची. तर मग त्यांच्याबरोबर मी घरी यायची. दिवाळीचा फराळसुद्धा तिथं असतो. जेवणे खाणे त्या टेम्पलमध्ये जेवायला पण असतं. पैसे नसतात तिथं, कोणीतरी अन्नदान करतं. तर त्याच्यामध्ये मग जेवायला असतं. फक्त तिथं वाढू लागायचं, करू लागायचं, असं काहीतरी काम करू लागायचं. तर ते सगळं खूप छान आहे. टेम्पल खूप छान आहेत, मंदिरं खूप छान आहेत. मग नंतर मग ही मुलगी 8-9 वर्षाची झाल्यानंतर हिला मुलगा झाला, सुनेला. बाळणपण मी केलं तिचं. आणि मग त्याचं नाव ठेवायला आम्ही टेम्पलमध्ये नाव ठेवलं. जावळ काढायला टेम्पलमध्येच केलं. खूप छान असे विधी कार्यक्रम चांगले झाले तिथं. आणि मला शिकायलाही खूप मिळालं. आणि सतत जाण्यामुळं येण्यामुळं मला कॉन्फिडन्स आला की मी जाऊ शकते, मी येऊ शकते, मी करू शकते. मग सगळं झाल्यानंतर मुलगाही खुश झाला की त्याला वाटलं आईला मी म्हणायला आणि आईनं करायला नाही कधी म्हणलीच नाही आई, म्हणून तो पण खुश राहिला. खूप छान असं कार्यक्रम करायचा. सगळं अगदी मजेत चाललेलं सगळं. मग तिथं विणकाम भरतकाम मला खूप छान मिळालं. टी व्हीवर कार्यक्रम खूप छान असायचे तिथले. मग ते टी व्हीचे कार्यक्रम पाहायची मी. विशेष अजून एक महत्त्व म्हणजे तिथं लायब्ररी आहे. तर त्या लायब्ररीमध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस पुस्तक विक्री असतात, जुने पुस्तक. तर ते $25चं पुस्तक $2ला. तर मग मला वाटायचं चला आपण पाहून यावं. पण मला शुक्रवार शनिवार मिळत नव्हता, कारण शुक्रवार शनिवार सकाळी 10 ते 1 असायची आणि रविवारी 1 ते 4. मग त्यावेळेस पोरांना म्हणायची चला रे आपण जाऊ टेम्पलला, त्या लायब्ररीला. आणि मग लायब्ररीला जायचं आम्ही. आणि ते पुस्तकं मला आवडलेले मी पुस्तकं घेऊन यायची. माझ्याकडे खूप पुस्तकं आणलेली आहेत मी अमेरिकेतून. आणि शिकागो पाहिलं. शिकागोला 100 मजली बिल्डिंग आहे. त्या 100 मजली बिल्डिंगवर गेलो होतो. पूर्ण शिकागो दिसतं तिथून. तर ते पण पाहिलेलं आहे खूप असं म्हणजे. आणि झूमध्ये सुद्धा खूप पाहिलेलं आहे. सगळ्या प्रकारचे मासे, सगळ्या प्रकारचे प्राणी, सगळ्या प्रकारचं म्हणजे झाडं, सगळ्या प्रकारची फुलं, खूप सुंदर असं सगळं पाहून आलेली. तर ते असं म्हणजे मजा खूप करायला मिळाली मला तिकडे. आपल्या भारतात एवढी मजा करायला मिळाली नाही, पण ती मिळाली. पण ह्या अमेरिकेमुळं मला यात्रा पण मिळाली, कारण तिकडे जात होते, इकडे जात होते, इकडे आले की यात्रा करायच्या. तर माझे सगळे पशुपतीनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ सगळ्या माझ्या यात्रा झालेल्या आहेत. आणि बद्री केदारनाथला जेव्हा गेले तेव्हा मी हेलिकॉप्टरनं गेले. हां. आणि जहाजेत बसून याला द्वारकेला मोठ्या जहाजेत बसून गेले समुद्रावर. हो. तर खूप सगळ्या म्हणजे यात्राही माझ्या झाल्या. आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये याच्यामध्ये जहाजेतही बसले, इथेही बसले, आपल्याकडे रोपवेमध्ये बसले. त्यानंतर अमेरिकेमध्ये याला
नायगऱ्याला बलूनमध्ये बसले. बलूनमधून सुद्धा पाहिला, जागेतून पाहिला, बलूनमधून पाहिला, सगळीकडून तो नायगरा सगळीकडून पाहिला. मुक्काम केलेला होता नायगऱ्याला. खूप असं म्हणजे सगळं पाहण्यात आलं अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेमध्ये जाण्यामुळे मला ना टी व्हीवर असे काही काही कार्यक्रम दाखवायचे. तर मी इतकं काही शिकले तिथं की मला खूप शिकायला मिळालं. त्यामुळे मला त्याची जास्त आवड निर्माण झाली आणि मग ते करत राहते. तिथून इथं आले की इथं कुठं स्पर्धा आहेत, कुठं काही आहे तर त्याच्यात नेहमी भाग घेते. पानाच्या विड्याचा भाग झाला. एकदा आपल्या इथं औरंगाबादला फ्रोझन मॉल आहे. त्या फ्रोझन मॉलमध्ये गणेश चतुर्थीच्या वेळेला स्पर्धा होत्या मोदकाच्या. मी माझ्याकडे आंब्याचा रस करून ठेवलेला होता 1 वर्षाचा. त्या आंब्याच्या रसाचे मोदक केले होते. माझा पहिला नंबर आलेला आहे. मला 3,000चं बक्षीस मिळालेलं आहे मला. आणि सखी मंचमध्ये मी भाग घेतला. त्याच्यामध्ये मला 1 ग्रॅमचं नेकलेस मिळालेलं आहे. पेपरला फोटो पण आलेला होता. आणि पदार्थाचं पुस्तक पण लिहिते मी. 200 वर्षापूर्वीचे काही पदार्थ आहेत, एकदम जुने पदार्थ, ते नवीन पद्धतमधून करायला लागले मी. ते आहे. आणि सतत माझं काही ना काहीतरी करमणूक म्हणून काम चालू असतं. कोणते पदार्थ बनवतेस तू? खाण्याचे पदार्थ मी, उपवासाची पुरणाची पोळी आहे माझ्याकडे. उपवासाचे जास्त पदार्थ आहेत. आपले साधे तर आहेतच, आपले रोजचे खाण्याचे तर आहेतच, पण उपवासाचे जास्त पदार्थ ते जास्त करते मी. त्यानंतर माझं हे विणकाम, भरतकाम, शिवणकाम ते पण चालू आहे. मी शिलाई काम करते. मी स्वतःचे ब्लाऊज मी बाहेर कधीच टाकत नाही शिवायला. मी स्वतः शिवते. पिको फॉल स्वतःच करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात माझा वेळ खूप छान जातो, आनंद वाटतो आणि डोक्यात कुठल्याही प्रकारचे विचार येत नाहीत. म्हणून माझी तब्येत छान आहे. तर आत्ता सध्या मी लोकांच्या ऑर्डर पण घेते. मी स्वेटर विणते, शॉल, पॉम्बल फ्लवर किंवा हे असे काही पदार्थ किंवा हे असे काही विणकामाची करते. क्रोशिया आहे, निटिंग आहे, हे सगळ्या प्रकारचं ते करत राहते मी. रांगोळी स्पर्धेत माझा नेहमी पहिला असायचा. आता नाही, आता सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काढायला लागलेत, पण रांगोळी स्पर्धेतसुद्धा माझा नंबर असायचा. सगळीकडे मी भाग घेतल्याशिवाय नाही. पानाचे विडे लावायचे, तर ते सुद्धा मी विडा जो लावला तो जहाजेचा विडा लावला, छोटी जहाज, होडी. तर ते असं काहीतरी नवीन शोधून काढते, नवीन करत राहते. आणि तेही मग लोकांना चांगलं वाटतं ते नवीन काहीतरी केलेलं. आता ह्या गोष्टी करत मग शिकले, खूप शिकायला मिळालं. खूप शिकले म्हणजे क्लास नाही केले, बिना क्लासची शिकले. काही यूट्यूबवर बघून, काही असं कुठाकडे नवीन काही पाहायला मिळालं की करत राहायचं. यूट्यूबवरचं तर आता आहे यूट्यूबवरचं, आणि यूट्यूबचं पण करता येते. पण मला ते काही करायची गरज नाही. मी स्वतः मनाने सगळं तयार. हो ना, हे सगळं दिसतं ते काय केलेलं आहे. यातलं काही दाखवशील? आता माझ्याकडे आहे केलेलं. एक तर मी ही नारळाची वाटी केलेली आहे. नारळाची वाटी? हां, आपण नारळ फोडल्यानंतर आतलं नारळाचं खोबरं असतं ना, तर ते केलेलं आहे हे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी. आणि सोललेलं केळ, बिन सोललेलं केळ, टरबुजाची फोड, हे असे विणकामाचे खूप करते. तर सध्या मला आता ऑर्डर आहेत. मी कमळाची फुलं बनवते आता, तर ते कमळाच्या फुलाची ऑर्डर आहेत मला. आणि एक वस्तू ती किती त्याचा उपयोग करता येईल अशा वस्तू आहेत माझ्याकडे. समजा उदाहरणार्थ एक मी हार केला आहे, तर तुम्ही हार म्हणून वापरू शकता, तोरण म्हणून वापरू शकता, दाटाभोवतीची रांगोळी म्हणून वापरू शकता. तर अशा काही वस्तू माझ्याकडे आहेत की त्याचा उपयोग अनेक प्रकाराने करता येतो. आणि ते माझे लोकांना आवडतात. लोक ऑर्डर देतात, मी ऑर्डरप्रमाणे करून देते. तर आत्ता मला 7 कमळाच्या फुलाची ऑर्डर आहे. हां, तर ते 550 रुपयाला एक कमळाचं फूल जाते माझं. तर ते पुण्याला मला पाठवायचे. त्याचं कसं पाठवायचं अजून ठरवलं नाही, पण पुण्याला पाठवायचं. हे आणि ज्वेलरी करते, अनेक प्रकारची ज्वेलरी करते मी. सगळं पदार्थ आहेत. पदार्थाचं पुस्तक तर लिहितेच आहे मी. पुस्तकाचं नाव दिलेलं आहे भोजनपात्र. भोजनपात्र? हां. आणि गाणे पण करते मी, कविता, गाणे. तर ते गाणेसुद्धा खूप सुंदर गाणे आहेत. त्यानंतर मी लेख लिहिते.
हं, तर लेख लिहिते म्हणजे लेख असा नाही आहे की मी काय काय पाहिलं. आता अमेरिका सगळी पाहिलेली आहे, ती सगळी लेख रूपात लिहून ठेवली. तिथं मी काय काय पाहिलं, तिथं काय काय होतं, ते कशा पद्धतीचं होतं, म्हणून ते सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. मला अमेरिका खूप आवडली म्हणून सगळं लिहिलेलं आहे. तर एक गाणं असं म्हणजे 3 गाणी मी सांगते तुम्हाला. एक गाणं आहे जेव्हा राम वनवासाला निघालेलं आहे आणि कौसल्याला त्यावेळेला काय वाटतं. त्याची आई आहे कौसल्या, तर त्या कौसल्याला काय वाटतं, जाऊ नको रे जाऊ नको वना रघुनंदना, सुनी सुनी अयोध्या नगरी तुझ्या विना, म्हणून हे गीत रामायणासारखं गाणं केलेलं आहे. हं, आणि अजून एक गाणं केलेलं आहे की विष्णूची मूर्ती आहे आणि आपण ते मूर्ती पाहतोय, त्या मूर्तीला उद्देशून मी एक गाणं केलेलं आहे की येता तुझ्या मंदिरात सावळ्या ह्याच मूर्तीत दे दर्शन मज तू साक्षात, म्हणून ते पण गाणं केले. असे खूपसे गाणे केलेले आहेत. तर आता इथं स्नेहसंमेलन एक झालं, ज्येष्ठ नागरिकासाठी कविता वाचन होतं, त्याच्यात मी भाग घेतला होता. तर त्याच्यात मला सर्टिफिकेट मिळालं, मी कविता केलेली होती. तर ती कविता अशी होती, शब्द आठवेना सूरही जुळना, शब्द आठवेना सूरही जुळना, कशी गाऊ गाथा चैन पडेना. म्हणजे आता वय असं झालेलं आहे, त्या वयामध्ये काही आठवत नाही आहे, पण काहीतरी करायचं आहे म्हणून ती कविता केलेली आहे. ते राम आणि सीतावर पण केलं होतंस ना तू? सीतेचं एक गाणं. तर जेव्हा सीतेला मुलं झालेली आहेत, मुलं मोठी झालेली आहेत आणि ती मुलं रामाकडे गेलेली आहेत, तेव्हा त्या रामाकडे गेल्यानंतर रामाला ते मुलं खूप आवडतात, खूप होते, पण त्यावेळेस ही एकटी बसलेली असते, म्हणून त्याच्यावरही गाणं केले मी. तपस्विनी एकांतवनी व्याकुळ झाली ही राजनंदिनी, म्हणजे ती कुणाची मुलगी होती, तिला ते कसं आठवू लागलं, ते सगळ्या मागच्या त्या रावणाने तिला काय काय केलं ते त्या गाण्यातून सगळं ते लिहिलेलं आहे. तर ते आहे. एक गणपतीची आरती केलेली आहे, गणपतीची आरती पण केलेली. असे खूपसे गाणे केलेले आहेत, खूप कविता केलेल्या आहेत, खूप काहीतरी आठवलं की आपलं काहीतरी करत बसते, लिहित बसते. तर आत्ता सध्या मला एक पुस्तक लिहायचं आहे, पण माझ्या वडिलांचे गुरु माधवाश्रम म्हणून आपल्याकडे पाचलेगावकर महाराज ते, तर त्यांच्या ज्या काही कथा आहेत, तर त्या कथा मला लिहायच्यात आणि त्याच्यात मला ॲड करायच्यात माझे गाणे लिहिलेले. तर ते असे ह्या करण्यासाठी मी खूप प्रयत्न करते. आता काय काय कुठपर्यंत होईल करणं माहीत नाही आहे. तू खूप काही केलं आहेस लहानपणापासून, म्हणजे तुझं स्ट्रगल पण खूप आहे. तू बरेच देश फिरली आहेस, कष्ट केले आहेस, तुझ्या तेवढी कला आहे. आज आयुष्यात तू खुश आहेस? आनंदी, एकदम आनंदी, खुश, आनंदी, आणि सगळं काही मिळालं आहे. आता आशा कशाचीच नाही आहे, म्हणून जोपर्यंत दिसतंय, जोपर्यंत होतं आहे, तोपर्यंत ते करत राहायचं. देवधर्म सगळ्या यात्रा झाल्या, दानधर्म झाले, सगळं का जेवढं करता येईल तेवढं केलं, आणि त्याला मला कोणीही अडवलं नाही, हे विशेष आहे. कोणीच मला की हे देऊ नको, ते करू नको, किंवा हे तुला कशाला करायचे, ते कशाला करायचं आहे, असं कोणीही केलेलं नाही. अशी काही एखादी इच्छा जी अपूर्ण आहे? हो, मग ती तर होतीच ना, मी शिकलेच नव्हते ना, त्यामुळं मला खूप इच्छा होती शिकायची. पण आता मला अशी हे सगळं करत बसल्यामुळं लोक मला म्हणतात, तुम्हाला शिक्षणाची गरजच काय, असं म्हणतात, 4 धाम करावेत. तर त्याच्यात माझे 2 धाम झालेले आहेत. 2 धाम असे आहेत की रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी, हे 2 जर केले तर 4 धाम होतात. माझे ते 2 राहिलेले आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये रामेश्वर आणि श्रीशैल्यम ते 2 झाले की माझे 12 ज्योतिर्लिंग आणि हे सगळं होऊन जाते. आता तर काय नातवंडे खूप मोठे झालेत. आता मुलगी PhDला लागलेली, इंजिनियर झाली, PhD करते. आणि लहाना नातू आता आहे 15 वर्षाचा. आत्ता जूनमध्ये 15 वर्ष लागलं, 5 जूनला त्याला 15वं लागलं, 14 संपले. तर रोबोटिक्स करतो, त्याच्यात पहिला नंबर. सॉकर खेळतो, त्याच्यात पहिला नंबर. स्विमिंग केले, त्याच्यात पहिला नंबर. गणित विषय त्याचा 11वीपर्यंतचा विषय झाला आहे त्याचा गणिताचा, आत्ता 9वीत आहे तो. तर ते गणितात पहिला नंबर. आता त्याला 6 अवॉर्ड मिळाले. अरे वा. आणि सतत पहिला नंबर, सतत त्याला काही ना काहीतरी बक्षिसं, सगळ्या घरभर त्याचे बक्षिसं लावलेले. तर खूप हुशार आहे, चांगला आहे. आणि मुलांनी PhD केलेलं आहे, त्यामुळं त्याचा एक स्वतःचा बिझनेस आहे, तो बिझनेस करतो. सून मात्र नोकरी करते. तिने MBA केले, अमेरिकेत केले MBA, आणि
अभ्यासही केला, कामही केलं, नोकरी केली आणि सगळं घर खूप चांगलं सांभाळते. कधीच असं चिडणं नाही, भांडण नाही, आवाज नाही, कुठलंच नाही. आणि कोणी जे सांगितलं, मुलाने काही सांगितलं, नवऱ्यानं काही सांगितलं, मुलीनं काही सांगितलं की ती बरोबर तयार करून देणार. तिला आहे केरळची आहे, तिला मराठवाडीचं काहीही माहीत नाही आहे, पण ती सगळे पदार्थ शिकली, सगळं शिकली आणि आज पाहिजे ते करते. आत्ता परवा तिनं म्हणजे थालीपीठ केलं होतं, तर ते थालीपीठ खाऊ लागला होता नागेश. तर मला खूप छान वाटलं. म्हणलं चला, मला काही पोरांची काहीही काळजी नाही, मला मुलीकडची काळजी नाही, मला मुलाकडची काही काळजी नाही. माझं चुकलं असेल तरी तिनं त्याला कधी सांगितलं नाही आणि तिचं कधी चुकलं तर मी त्याला सांगितलं नाही. म्हणून आमचं दोघींचं कधी भांडण होत नाही, कधी राग नाही, कधी ती त्याला सांगणार नाही की तुझ्या आईनं असं केलं किंवा तुझ्या आईनं असं म्हणली किंवा काही, कधीच नाही. उलट मी तिला, सिंधू तू मला सांग, तुला काही वाटलं तर मला माझ्याजवळ तू हे कर, मी करते, तुला कंटाळा आला का मी करते. म्हणून उलट तिची समजूत घ्यायची. कारण मला एक माहिती, मला एक मुलगी आहे, तर तिच्या आईनं म्हणजे ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस तिची आई रडत होती. तर मला जास्त हिंदी येत नव्हतं, पण थोडंसं हिंदी बोलले. तर देखो मुझे पहली एक बेटी थी, अभी मुझे 2 बेटी हो गई, बेटी जैसी मैं उसको निभाऊंगी. तर ते सांगितलं. तर तिनं मला बरेच वर्षानंतर एकदा, भाभीजी आपने जैसा बोला वैसा ही किया, तर तिनं मला ते सांगितलं होतं. तर मला मुलीप्रमाणच आहे. आणि सांगायचं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की माझी सून मला अगं आई म्हणती, अहो आई नाही म्हणत, अगं आई म्हणते. कधीच म्हणजे असं वेगळं नाही समजत. मग तिनं अगं आई म्हणली तरी मला काय, माझी पोरं मला आहे अगं आईच म्हणणार ना, त्यामुळे तिनं अगं आई म्हणलं तर काहीच फरक पडत नाही. तर मी म्हणते की मला माझं नशीबही चांगलं आहे आणि माझी सून आहे. तर लाखात एक व्यक्ती आपण असं म्हणतो, माझी सून लाखात नाही, कोटीत एक सून आहे माझी. आणि जावई पण माझा तसाच आहे की कोटीत एक जावई आहे. कारण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, कुठले नाद नाही, कुठला आगाऊपणा नाही किंवा घरामध्ये भांडण तंडण मारामारी असं चिडाचिडी किंवा काही असा प्रकार घरामध्ये नाही आहे. तर नातवंडे शिकलेत माझे, मुलं मुली खूप आनंदात आहेत, मुलगाही आनंदात आहे, मुलगी आनंदात आहे. मुलाने सगळं कमवलं, त्यांना स्वतःच्या मनगटात, त्यानं मला म्हणायचं नेहमी, आई मनगटात बळ असल्यावर आपण वाटेल ते करू शकतो. म्हणून त्यानं ते मनगटात बळ आणून दाखवलं. त्यानं स्वतःच्या पायावर त्यानं सगळं केलं, कोणापुढेही हात पसरायचं काम पडलं नाही. आणि जावयानं पण तसंच केलं, स्वतःचं आई बहिणी सगळे सांभाळले त्यांनी. बहिणींचे लग्न केले, 2 बहिणी होत्या, दोन्ही बहिणींचे लग्न केले. आज त्यांना सून आलेली आहे. आता सुनाचं कौतुक करतायत ते. आता अजून एक आहे, थोडीशी नोकरीच्या शोधात आहे, अजून एक जण आहे, ते एकाचं तर झालेलं आहे लग्न. तर दोघी खूप मजेत आहेत. मुलगी तिच्या संसारात सुखी आहे, मुलगा त्याच्या संसारात सुखी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक आई आहे, पण आई अशी आहे की मला मुलांनी आनंदात राहिलेलं आवडतं. म्हणून मी घरामध्ये त्यांच्या कुठल्याही याच्यात दखल देत नाही. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, ते माझ्या याच्यात दखल देत नाहीत, तुला काय करायचं ते कर. म्हणून आमचं भांडण होण्याचा प्रश्न येत नाही. आणि मेन म्हणजे नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण होण्याचा प्रश्न येत नाही की त्यांना स्वतःच्या मनाने करायचे. आईची कुठल्याही गोष्टीची त्याच्यावर हे नाही. मी 6 महिने तिथं राहते प्रत्येक वेळेला, पण प्रत्येक वेळेला गेलं की तिला काय करायचं ते करू देत असते, मी लक्ष देत नाही. पण असंही नाही की लक्ष देत नाही म्हणजे आली की एखाद्या पाहुण्यासारखीच राहते, असंही नाही. सहज आपल्या आनंदाने हसून खेळून जेवढं काही करता येईल तेवढं मी करते. तिलाही आनंद वाटतो, मलाही आनंद वाटतो. आता प्रत्येकजण आपल्या व्यापामध्ये हे झालेले आहेत, कोणाची परिस्थिती, कोणाचा व्याप आहे, कोणाचे काही आहे. तर असं मला वाटतं की माझ्या दृष्टीनं की मी बहीण भावंडामध्ये मोठी आहे, तर मला सगळ्यांना एकत्र आणायचा विचार करते मी. सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र छान हसावं, खेळावं, बोलावं. त्या निमित्तानं आपण आपला आनंद द्विगुणित करू शकतो. म्हणून मला सगळ्यांना एकत्र आणायचा मी विचार करते. आणि जास्त काहीच कोणी करायचं नाही, कोणाला कशाचीच गरज नाही. सगळ्यांकडे सगळं आहे, पैसा आहे, शिक्षण आहे, स्वतःच्या बुद्ध्या आहेत, स्वतःच्या तब्येती आहेत, सगळ्यांना सगळं आहे, नाही असं नाही. फक्त एवढं की एकाला वर करा एकाला खाली करा असं पाहू नये.
सगळ्यांनी समप्रमाणात राहावं, कोणाकडे कमी असू दे की कोणाकडे जास्त असू दे, त्याचा विचार तो बाजूला, पैसा हा बाजूला आहे, पण मत बाजूला आहे, आपले विचार बाजूला आहेत. तर विचार आणि आचार चांगले ठेवले तर सगळं होऊन जाईल चांगलं. सगळे बहीण भावंड सगळे एकत्र यावेत ही इच्छा आहे. सासरचे, माहेरचे आणि माझं स्वतःचं कुटुंब हे सगळं आनंदात असावं अशी माझी इच्छा आहे. सासर आणि माहेर दोन्हीही सुखात राहावं. जसे माहेरी बहीण भावंड आहेत तसे सासरीसुद्धा दीर जावा आहेत, नंदा आहेत किंवा सगळे नातेवाईक आहेत. सगळे सणवार आहेत ते सगळं व्यवस्थित होतात, ते होते. खूप छान वाटतं मला. आणि असंच सगळ्यांनी आनंदात राहावं, आनंदात दिवस काढावेत. बस यापेक्षा अजून मागायचंही नाही आणि सांगायचंही नाही. मुलगी तिच्या संसारात सुखी आहे, मुलगा त्याच्या संसारात सुखी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक आई आहे, पण आई अशी आहे की मला मुलांनी आनंदात राहिलेलं आवडतं, म्हणून मी घरामध्ये त्यांच्या कुठल्याही याच्यात दखल देत नाही. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, ते माझ्या याच्यात दखल देत नाहीत, तुला काय करायचं ते कर. म्हणून आमचं भांडण होण्याचा प्रश्न येत नाही. आणि मेन म्हणजे नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण होण्याचा प्रश्न येत नाही, की त्यांना स्वतःच्या मनाने करायचे. आईची कुठल्याही गोष्टीची त्याच्यावर हे नाही. मी 6 महिने तिथं राहते प्रत्येक वेळेला, पण प्रत्येक वेळेला गेलं की तिला काय करायचे ते करू देत असते, मी लक्ष देत नाही. पण असंही नाही की लक्ष देत नाही म्हणजे आधी की एखाद्या पाहुण्यासारखीच राहते, असंही नाही. सहज आपल्या आनंदाने हसून खेळून जेवढं काही करता येईल तेवढं मी करते. तिलाही आनंद वाटतो, मलाही आनंद वाटतो. आणि आता असं आहे की तिची आई केरळमध्ये राहते, एकटीच आहे, मी इकडे एकटीच राहते, म्हणून त्या दोघांना थोडी आमची काळजी आहे. मुलालाही काळजी राहील, सुनेलाही काळजी येईल. तिला तिची आईची काळजी आहे, मुलाला माझी काळजी आहे. पण मला तर असं वाटतं की आपण हा असाच आनंद शेवटपर्यंत टिकवावा, हीच माझी इच्छा आहे. की मुलांनी त्यांनी त्यांचा संसार सुखाने सांभाळावा. त्यांची मुलं आहेत, आता मुलगी आलेली आहे लग्नाची, पण अजून लग्नाचा काही विचार केला नाही, कारण आता ती PhD झाल्याशिवाय काही लग्न करत नाही. मग आता सगळं व्यवस्थित छान चाललेलं आहे, सगळं चांगलं आहे. तर आता मला काही मागायचंही नाही आणि काही द्यायचंही ही गरज नाही आहे. त्यांचं त्यांनी सगळं कमवलं आहे, मला द्यायचीसुद्धा काही गरज नाही. मला काय द्यायचं आहे तर मी दानधर्मातून देणार. मला जे वाटत होतं मी दानधर्म करणार आणि सतत करत राहते. मी तो केलेला सांगू नाही म्हणतात की काय दान केलं ते, तर ते मला दान केलेलं नाही सांगायचं, पण जेवढं करता येईल तेवढं दानधर्म करायचं. बरं, आमच्यासारख्या युवा पिढीला जर काही संदेश द्यायचा असेल तर काय देशील? हां, मला हे म्हणायचं, तुम्ही नोकरी करताय, तुम्ही शिकलेला आहे, तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला तर तुमच्याकडे जी काही कला आहे ती तुम्ही जोपासा. तुम्हाला जी काही आवडते, समजा गाणं आहे तर तुम्ही गाणं म्हणा, किंवा तुमच्याकडे ड्रॉइंग आहे तर तुम्ही एखादी ड्रॉइंग काढा. तुम्हाला एखादी कुठली तरी वस्तू बनवायला आवडती तर तुम्ही वस्तू बनवा. पण त्या थोड्या वेळामध्ये तुम्ही तो जो आनंद तुम्हाला मिळेल ना, त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच मिळणार नाही. कारण ती स्वतःची कला आहे, ती स्वतःची कला जोपायलाच पाहिजे. स्वतःची कला जोपासायची आणि आपण आपलं आयुष्य आनंदात घालवायचं. आणि तो आनंद स्वतःच्या तब्येतीवर अवलंबून आहे. स्वतःचं हृदय जर खुश आहे, हृदय जर तुमचं ठक 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 नाही करत तर तुम्ही चांगले. खूप ठक ठक करू लागलं तर काय उपयोग आहे ते. म्हणून मग सांभाळून व्यवस्थित छान करायचं. मला काय म्हणायचं की जेव्हा मी संपून जाईल तेव्हा माझ्या डोक्यातले विचार, माझी काय जे काही माझ्या डोक्यात आहे ते माझ्याबरोबरच जाणार. ते आज तुमच्यात उतरावं ही माझी खूप इच्छा आहे. मी सगळ्यांना ते सांगते की तुम्ही आज शिकून घ्या, तुम्ही आज ते समजवून घ्या, आज तुम्हाला ते काय वाटतं ते बघा. मी सगळ्यांना हेच सांगते की तुम्ही माझ्याकडचं जे काही आहे ते तुमच्या डोक्यात येऊ द्या, म्हणजे मलाही आनंद वाटेल. चला बाबा, आपल्या डोक्याचा उपयोग झाला म्हणून मलाही आनंद वाटेल. मला तर असं वाटतं आपण इतक्या वर्षात पहिल्यांदा इतकं गप्पा मारल्या असतील. आणि अरे खरं तर आपण पहिल्यांदाच इतकं बोललो. हो ना, म्हणजे असं वेळच नाही मिळाला कधी. आणि कसं होतं माहिती का, तुम्ही लहान आहेत तेव्हा तुम्हाला तुमचा मोठेपणा होण्याचं, तेव्हा तुम्ही मोठे झालात तेव्हा तुमचं कॉलेजचे शिक्षण, नोकरीच्या शोधात किंवा तुम्ही बाहेरगावी आहेत, तेव्हा आपण एकत्र येऊ शकत नाहीत. आणि सहज म्हटलं तर मी जवळजवळ आज 30 ते 35 वर्ष झाले एका जागेवरच नाही आहे.
आज काय बेंगलोर आहे, उद्या काय पुणे, तेरवा काय मुंबई आहे, इकडे तिकडे फिरतीवरच राहिले ना आयुष्यभर मी. त्यामुळे मला काहीच करता नाही. आणि आता तर काय अमेरिकन औरंगाबाद चालूच आहे माझं सगळं. त्यामुळे मला कुठंच असं कोणाकडे जाऊन राहिले, कधी काही केलं आहे. हां, त्याच्यात माझ्या यात्रा, माझं हे सगळं झालं. तर मी गोकर्ण महाबळेश्वर फार छान आहे, मस्त आहे. पुन्हा नैमिषारण्यात जाऊन आले. माझ्या ह्या सगळ्या यात्रा झालेल्या आहेत. त्यामुळे मी खूप खुश आहे, खूप. आणि खरंच आज आज तुझ्याशी बोलून खूप मजा आली. मला पण खूप छान वाटलं. आणि ही माझी किती वर्षाची इच्छा होती सांगू तुला? कमीत कमी 60 वर्षाची इच्छा. 60 वर्षांची? अरे बापरे. ती आज पूर्ण झाली. कारण तेव्हापासून वाटत होतं ना मला. आता मी 78 आहे, म्हणजे तेव्हा मी 18 वर्षाची होते समजा. तर मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडत होत्या आणि त्या मला करायला मिळाल्या नाहीत किंवा केल्या, त्याचा उपयोग झाला नाही. आणि म्हणून मग मला वाटायचं की आपण काही करू शकतो की नाही, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घडणार आहे की नाही, हे असा विचार करत करत करत. आणि पुन्हा वाटायचं परिस्थितीशी म्हणजे झगडत परिस्थिती कशी होती, त्या परिस्थितीला हे करत पण सगळं करत आले. आणि देवाने माझी हाक ऐकली आणि मला यश दिलं देवाने. माझ्या सगळ्या आजपर्यंतच्या ज्या काही मी मनात इच्छा रचल्या त्याला यश मिळालं आज. थँक्यू आत्या, तू आलीस. खूप छान गप्पा गोष्ट झाल्या आपल्या. आणि तू अशीच हसत राहा, अशीच खुश राहा, नवीन नवीन शिकत राहा आणि आम्हालाही शिकवत राहा.